2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही आजही महाराष्ट्रामध्ये अनेक दुकानांवर इंग्लिशमध्ये मोठ्या अक्षरामध्ये पाट्या लिहिलेल्या आहेत। माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी तसा ठराव केला होता। त्यांच्या विरोधात काही मुंबईमधले व्यापारी गेले होते, तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना झाडलं होतं। महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर इथल्या स्थानिक भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य देण्यासाठी आणि तसेच केंद्राने पण आता मराठी अभिजात भाषा म्हणून जर तिला दर्जा दिला असताना हे दुकानदार इंग्रजीचा एवढा अट्टास का करतात? इंग्रजीचा अट्टास जर हे करणार असतील तर यांना आज आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेटम देणार आहे टिळक रोडच्या सगळ्या दुकानदारांना। आणि जर यांनी हे केलं नाही तर पुढच्या 15 दिवसांनी या इंग्रजीतला पाटा डायरेक्ट लंडनला पाठवून देऊ आणि इथं मराठीत पाट्या आम्ही लावू शिवसेना पद्धतीने आणि सगळं काळं करून टाकू आणि सगळ्या पाट्या इथल्या काळ्या केल्या काळं करून टाकू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।